जय हिंद सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव झिरो एम आर अकॅडमी। तर मित्रांनो, सध्या एकच चर्चा उठलेली आहे, ती म्हणजे जे काही मुलांनी डबल फॉर्म भरलेले आहेत, बघा की गेल्या वेळेस चालत होतं की ईमेल आय डी किंवा नवीन मोबाईल नंबर असं एकंदरीत हे चेंज करून भरलं तरी चालत होतं। गेल्या वेळेस ते चाललं हे आणि ते सक्सेस झालं नाही, परंतु ह्यावेळेस जे काही वातावरण गेल्या वेळेस निर्माण केलं मुलांनी की डबल फॉर्म रद्द करा। त्याच्यानंतर मग सरकारने काय केलं, एक नवीन आयडिया लावली, ती म्हणजे आधार कार्ड। प्रथम आधार कार्ड हे कंपल्सरी केलं आणि आधार कार्ड केल्या कारणाने एकच अर्ज भरता आला। त्याच्यानंतर आपली पोरं ह्याच्या पुढची निघाले, त्यांनी आपल्या घरच्याचा, आई वडिलांचा किंवा भावाचा किंवा आपलाच आधार कार्ड मागचे नंबर पुढं आणि पुढचे जे काही क्रमांक आहेत 4 ते मागं, असं करून एकंदरीत कसे तरी फॉर्म सबमिट केलेले आहेत। बघा, फॉर्म सबमिट केल्यानंतर ते फॉर्म सबमिट पण झाले, परंतु सध्या वेबसाईटवरती दाखवत आहे की जे काही मुलांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांचे 23 म्हणजे ह्या महिन्यातली, म्हणजेच परवा दिवशीच किंवा नाही सॉरी उद्या याची काहीतरी अपडेट येणार आहे आणि ते जे काही मुलांनी डबल फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म रद्द होणार आहेत, असं एकंदरीत सगळीकडे आता सध्या चर्चा उठलेली आहे। आणि आता बरंच आपल्याला विद्यार्थ्यांना, म्हणजे जे काही आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचा मला फोन आला की सर आता नेमकं काय करायचं आहे। तर बघा, एक सांगू इच्छितो की जे काही पोलीस भरतीचे नियम आहेत ते गेल्या वेळेस तुम्हाला अनुभव आला असेल की ज्या वेळेस तुम्ही पोलीस भरतीचं ग्राउंड द्यायला गेला असेल त्यावेळेस तुम्हाला फक्त त्यांनी एकच मागणी केली असेल डॉक्युमेंटची, ती म्हणजे 2 डॉक्युमेंटची मागणी केली असेल, ती म्हणजे तुमचं हॉल तिकीट आणि एक आधार कार्ड। ज्यावेळेस तुमचं हॉल तिकीट आणि तुमचं आधार कार्ड ज्यावेळेस बायोमेट्रिक झालं त्यावेळेसच तुम्हाला त्याने मैदानी चाचणीसाठी सोडलेलं आहे। तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड आणि तुमचं फॉर्म हॉल तिकीट ग्राउंडचं ज्यावेळेस तुम्ही घेऊन जाणार आहात ज्यावेळेस बायोमेट्रिक केलं जाईल त्यावेळेस तुम्हाला स्पेशल तुम्हाला दिसणार आहे की आधार कार्ड वेगळंच आहे आणि आपलं वेगळं आहे। त्यावेळेस बघा, सगळ्यात मोठी ती गोची होणार आहे। गेल्या वेळेस असं होत नव्हतं, परंतु यावेळेस आधार कार्ड केल्या कारणाने सर्वात मोठी गोची ही झालेली आहे। आणि आता डबल फॉर्म मला माहितीच असेल, ज्यावेळी गेल्या वेळेस किती तर मुलांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली डबल फॉर्म विषयी, ते सक्सेस झाले नाहीत, परंतु त्यांनी गेल्या वेळेस बऱ्याच GR अर्थ होता, घटक आणि पद ह्या संदर्भात बऱ्याच मुलांची गफलत झाली, परंतु ह्यावेळेस त्यांनी अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका पदासाठी एकच फॉर्म भरा हे सरळ उल्लेख केला आहे। गेल्या वेळेस एका घटकात एकच फॉर्म भरा असं होतं मित्रांनो, त्यामुळे डबल फॉर्म चालले, कोर्टात जरी गेला असतं सरकार तोंडावर पडलं असतं, हे मात्र 100% खरं आहे। परंतु ह्यावेळेस त्यांनी एका पदासाठी महाराष्ट्रात एकच अर्ज भरा असं सांगितल्या कारणाने काय हुशार विद्यार्थ्यांनी एकच फॉर्म भरलेला आहे, परंतु डबल फॉर्म सुद्धा आता ह्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता एकच चर्चा उठलेली आहे, ती म्हणजे आता इलेक्शनचं, लोकसभेचं वातावरण चालू आहे आणि वय वाढ भेटेल का नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे आता बऱ्याच SCBC मुलांचं फॉर्म हे भरलेले नाहीत, रखडलेले आहेत। तर याच्यावरती रोहित पवारने सुद्धा एक ट्विट केलं होतं की मुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल की मी आताच गृह सचिवांना फोन केला आणि जी काही फॉर्म भरायची मुदत वाढ होती ती वाढवण्यात आली असं सुद्धा त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं, परंतु अशी कुठलीही वाढ झालेली नाही। त्या कारणाने सध्या भविष्यामध्ये 23 तारखेनंतर काहीतरी हालचाली बघायला भेटतील असं एकंदरीत चिन्ह दिसत आहे, कारण बऱ्याच मुलांचं फॉर्म भरायचे राहिलेले आहेत आणि त्यांनी तसंच पुढे जर ढकलून पोलीस भरती जर नेली तर यावेळेस तुम्ही हुशार आहात, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला ठरवायचं आहे की कुठलं सरकार आणायचं आहे, काय आणायचं आहे। बघा, एवढी एप्रिल महिन्यात तुम्हाला चान्स आहे, आता राहिलेत 9 दिवस, तर तुम्ही ठरवू शकता की फॉर्मची जर तारीख वाढेल किंवा न वाढेल, वाढली तर 23 तारखेनंतर 100% वाढेल। आणि वयवाढीचं
वाढेल की नाही सांगता येणार नाही, कारण परंतु जे काही SCBCचे फॉर्म रखडलेले आहेत भरले, काही मुलांचे फॉर्म भरले गेलेले नाहीत आणि तुम्हाला माहिती असेल एका मुलाने सुद्धा त्याचा फॉर्म वेळेत सबमिट झाला नसल्या कारणाने त्यांनी आत्महत्या केलेली आहे. अशा बऱ्याच कारणांची दखल हे गृह खातं घेतलं जातं आणि याची कुठेतरी दक्षता घेतली जाणार आहे आणि डबल फॉर्मचं हे तुम्हाला मी आता सर्व सविस्तर सांगितलेलं आहे. तरीही बघा 23 तारखेनंतर जर मुदत वाढ झाली आणि दुरुस्तीचं काय ऑप्शन आलं तर तरी सुद्धा तुम्ही तो निर्णय घेऊ शकता आणि आपण सांगणार नाही की तुम्ही डबल फॉर्म जर भरला असेल तो कॅन्सल करा किंवा तसंच राहू द्या. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. 23 तारखेनंतर काहीतरी हालचाली दिसतील म्हणजे उद्या परवापासून. तर बघा त्याच्यावरती एक आपण व्हिडिओ बोलणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण असेच पोलीस भरती रिलेटेड आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत असतात. जय हिंद.